तुम्हाला व तुमच्या परिवाराला आपल्या एम आर शेतकरी द बिझनेस ग्रुपकडून गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर भाऊ मी श्वेतकांड तर आपण आलो आहे मोठ्या प्लॉटमध्ये आणि मोठ्या प्लॉटला बघा कशी फुलं लागलेली. मी चाललो आहे छोट्या प्लॉटमध्ये. तर छोट्या प्लॉटमध्ये कालपासून आपले जे कटावरती जे गवत राहतं तर ते काढायचं काम चालू आहे. छोट्या प्लॉटला पण चांगलेच फुलं लागलेले आपल्या. बघा मशीनच्या मदतीने आपण जे कटावरचं जे गवत होतं ते काढून घेतलेलं आहे. तर बघा हे आमचे रवी मामा जे काट्यावर जे गवत आहे ते बघा कसं कट करतायत मशीनच्या मदतीने. तर टाइम लावायच्या पहिले आपला द्राक्षाचा बाग होता आणि त्याचे जे एंगल होते ते एंगललाच आपण तारीखची फिटिंग केलेली आणि बांबू वगैरे लावलेले बघा. रवी मामा त्यांचं काम चालू राहून देतील आणि आपण जाऊ आता पोल्ट्री फार्मवरती. पण तुम्हाला माहीतच असेल तर आपल्या जे नवीन गोट फार्मचं काम चालू करायचं होतं तर त्याच्यासाठी आपण इथं एंगल उभे केलेले आणि शेडचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते 2-3 दिवसात फिट होऊन जाईल आणि मग लगेचच आपण गोट्स ज्या आहे त्या विकत घेऊन तर त्या लगेच आपण त्याच्यात टाकणार आहे. बघा आता इकडं रॅकिंग करायचं काम चालू आहे. तर बघा आता हे आजारी पक्षी आहे तर यांच्यासाठी आपण सेपरेट पार्टिशन केलेलं आहे. मशीनचं पेट्रोल संपलं होतं म्हणून आता पेट्रोल टाकू राहिलो. आपल्या गावातल्या मळ्यातला जो गहू होता तो हार्वेस्टरच्या मदतीने घरी काढून आणला. तर भावांनो तिकडे गहू काढायचा असल्यामुळं आता आपण ते फीड आपणच टाकून घेऊ. तर आता इकडे बघा सगळं कसं साफ दिसते. तर आता आपण फीड टाकून घेऊ. पक्ष्यांना उद्या जागा वाढवायची असल्यामुळे या क्रमांक 2च्या पोल्ट्रीत पण फीड टाकून घेऊ. 2 नंबरच्या पोल्ट्रीत पण खाद्य टाकून घेतलं. तर भावानं तुम्हाला गावाकडचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.